एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे बोला. ए राधा, मला खूप बोर होत यार. माझ्या पायाला खाज येते. मला मला पाय खाजवायचा आहे, पण या क्रेप बँडेज मुळे मला तो खाजवता पण येत नाही. मी काय करू? भोग आता तुझ्या कर्माची फळं. अरे काय राव, यापेक्षा ना तुझ्या बरोबर केरळला जाऊन बोर होणं परवडलं असतं मला. अच्छा, माझ्या बरोबर बोर होतोस का तू? मग कशाला फोन केला आता? हा, विरह ग. हा, बायकोचा विरह. काय होतंय तुला घनश्याम? तुला मी ते सोन्याचं चाटण देऊ का चाटायला? दातखिळी चाटण. हा, अरे यार, काय प्रॉब्लेम काय त्या सोन्याचा? तू ती का मला का ती त्रास देते राधा? तू प्लीज त्या सोन्याचं आणि तिच्या त्या चाटण्याचं नाव पण काढू नको. मला मळमळतं नुसता विचार केला तर. बर बर बर, नको. हा सोन्या, हा बर, ऐक ना, आपण आता फार वेळ नाही बोलू शकणार कारण मी आता ऑफिस मध्ये. ए राधा राधा राधा, एक मिनिट. हा, मी काय म्हणतो, आपण आज पिक्चरला जाऊया. सिनेमाला? कसं शक्य? आणि घरी काय सांगणार होतं आपण? डॉक्टरकडे नेते असं सांग, त्यात काय. तू ना अशक्य आहेस. बरं ठीक आहे, ऐक, मी एक काम करते, मी थोडीशी लवकर निघते ऑफिस मधून. तू डायरेक्ट पोच आणि तुला ट्रीट. आज तो आपण तुझ्या आवडीचा तसला सिनेमा बघूया. ओके, सुपर. चल बाय, ठेवते. बरं ऐक 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 ऐक, मी काय म्हणतो, तू तुझं काम कर ना. म्हणजे मी बोलतो, तू फक्त ऐक ना तिकडनं. फोन ठेवायला हवा का? मला बोर होत यार. असं नाही करता येणार आपल्याला. मला फोन ठेवायलाच लागेल कारण मी ऑफिस मध्ये, आपल्याला नाही बोलता येणार. ओके बाय, भेटू. आय डोंट लाईक यू. बाय. कुठे चाललीयस? सिनेमाला? सोनिया, दुसऱ्यांचे फोन असे चोरून ऐकू नये. इट्स अ बॅड हॅबिट. मी चोरून ऐकलेला नाही. आणि मला सांग, तू तू कोणावर चाललीयस? घनश्याम. त्यांना बेड रेस्ट आहे. हो, तू मला काय सांगतेस? घनश्यामला बेड रेस्ट येते म्हणूनच मी चाललीये डॉक्टरांकडे. नाही पण तू सिनेमा म्हणालीस. मी सिनेमा म्हणाले सोनिया. मी सिनेमा कसं म्हणेन मी? अगं, मी डॉक्टर म्हणाले. मी कदाचित ना, मी हे झाले, खूप टेन्शन आलंय ग. घनश्याम आजारी आहे ना, त्यामुळे मला असं हे होते, म्हणून मी ऍक्च्युअली चालले, मी सरांकडे चालले. मला कारण त्यांना विचारायचं की मला लवकर रात्री फोनवर. हा मुनमुन. ए हो, तिकीट मिळाली. लव यू माऊ. कशी मिळतात ना माझ्या राजाला पटकन तिकीट? ए सांग ना, कुठला रो आहे? एवढा पुढून बघा जो सिनेमा. कॉर्नर सीट आहे. चालेल. अरे वा पप्पा, मी बेल न वाजवतच तुम्ही दार उघडलत. मी नक्कीच मागच्या जन्मी तुमचा कोणीतरी असणार. म्हणजे भासा, पुतण्या, नातू, बंटू, जावई, नक्कीच कोणीतरी. तू नक्की कोणीतरी माझा असणार. पण आता मी जरा घाईत आहे. कसं झालं बघ, मी बाहेर झाला म्हणून दरवाजा उघडला आणि तू आतमध्ये आलास. फोन नाही का करायचा? थोडा उशीर झाला असता तर खेप फुकट गेली असती की नाही माणसं? मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. काय ते लवकर बोल, नाही तर असं करूया का, मी तुला फोन करतो, घरी ये, शांतपणे गप्पा मारत बसू. पप्पा, मला कल्पना आहे तुला काय सांगायचं आहे त्याची. तुम्हाला कळलंय? अरे तरुणांच्या मनात काय आहे हे न कळायला काय झालंय माणसं? बहिणीचे हात पिवळे झालेले आहेत. आता तुला तुझ्यासाठी मुलगी शोधायची आहे की नाही? मी मन कावडा, मला सांग. पण ते सगळं राहू दे आता बाजूला. आता इथे लग्न तुटायची वेळ आलेली आहे. हा, हो. लग्न तुटायची वेळ कधी, कसं काय? मला नाही कळलं पप्पा. खरंच कळेल. माझ्या मित्राच्या मुलीचं लग्न, रवी कुलकर्णी म्हणून मित्र आहे माझा, त्याच्या मुलीचं लग्न तुटायची वेळ आलेली आहे. आत्ता लग्न झालं होतं रे, सगळं छान चाललं होतं. आता माहेरी निघून आलेली आहे. आत्ता कळलंय त्याचं दुसरीकडे कुठेतरी काहीतरी आहे. लग्न करून दिलं तेव्हा वाटलं नव्हतं रे हा मुलगा असा असेल म्हणून.
हे असंच होतं. तुम्ही निघा पापा, कारण अशा परिस्थितीत तुम्ही जर त्यांना मदत केली ना तरच तुमच्यावर जेव्हा अशी वेळ येईल ना तेव्हा ते काहीतरी काय मूर्खासारखं बोलतोय. आपल्याला कशाला अशी कठीण परिस्थिती येईल? नाही म्हणजे परिस्थिती काही सांगून येते का? मला असं म्हणायचंय की आपण लोकांना मदत केली तर ते आपल्याला मदत करतात. खरं सांगू का, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. पण पप्पा, मी जे काही बोलेन ना ते शांतपणे ऐकून घ्या. होय होय. म्हणजे तुम्हाला धक्का बसेल पण मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळे. फोन आला, एक मिनिट. हा हा बोल. हो हो निघालोच आहे रवी. नाही नाही तिला सांग मी येईपर्यंत काहीही करायचं नाही, अगदी डोळ्यात टिपूस सुद्धा काढायचं नाही. हो तिला सांग मी निघालोय, मी पोचतोय तिथे. हो चल बाबा, मला निघायला हवं. सगळं प्रकरण तिथे विष खाण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. कळत नाही मला, मी सगळी मुलं आपल्या आई वडिलांचा विचारच करत नाहीत खरे कधी. हा अरे आपलं आयुष्य महत्वाचं आहे, ते जगणं महत्वाचं आहे. कसं कळत नाही ना? खरंय. तुला सांगतो, तुमच्यापैकी जर असा कोणी बेजबाबदार वागला ना तर याद राखून ठेव, माझ्यासारखा वाईट माणूस नाही मग. पप्पा, नेमकं मी बोलत असताना लोकांचं दूध उतू जातं, लोकांना फोन येतात. का असं होतंय माझ्या बाबतीत? का? अरे काय झालंय? काय निघतोयस ना? कोणाशी एकटाच बडबड करतोयस? हो. हे घे, लॉक लाव, चल लवकर. बाकी ऍक्शन फिल्म बघू नको, बोर आहे. अरे पाय. नाही पण माझा सिनेमा खरंच बोर होता ना. माझा खूप छान होता. तुला म्हटलं होतं मी तुझ्या सिनेमाचे रिव्ह्यूज वाचलेत. 1.5 स्टार होता. घनश्याम, तू का बघितला असेल? म्हणत होते माझा सिनेमा बघू तर नाही, मला एकट्याला सिनेमा बघायचा. एक मिनिट, मुळात तू फोनवर असं बोलली होतीस की घनश्याम आज मी तुझ्या बरोबर तुझ्या चॉईसचा सिनेमा बघीन. त्याचं काय झालं? अरे मी असं म्हणाले होते, पण मला तेव्हा वाटलं नव्हतं की तुझा चॉईस इतका घाणेरडा असेल. म्हणून तू मला आयत्या वेळेला मल्टिप्लेक्स मध्ये डिच केलंस. मी एकटा गेलो माझा सिनेमा बघायला आणि तू तुझ्या चॉईसचा सिनेमा एकटीने बघितला. मी एकटीने नाही बघितला, म्हणजे कंपनी मिळाली. कोण? म्हणजे कॉलेज मधला एक खूप जुना मित्र भेटला मला आज. घनश्याम, तो मुलगा कॉलेजमध्ये असताना इतका बावळट दिसायचा, पण आज मी त्याला बघितलं, अनबिलिव्हेबल. काय स्मार्ट दिसत होता. मैऱ्या आमचा. अरे हे बघ, असे ब्रॉड शोल्डर्स, असं टमी आत गेलेलं कम्प्लीट, उंचा पुरा देखणा, असा हेअरकट मस्त. वाव, मी बघतच राहिले त्याच्याकडे. अमेझिंग. त्याचं नाव मयूर आहे, पण आम्ही त्याला असं चिडवायचो, हे दिल मांगे मोर दे. दुसऱ्यांच्या विनोदाला हसत नाहीस का तू? मोर म्हणजे मयूर. अख्खा सिनेमा तू या मोराबरोबर पाहिलास का आतमध्ये? हो. का रे, जेलस की काय? हे वेडी, आपल्या दोघांमध्ये जेलसचं जे पण नाही येऊ शकत. नाही ते खरंच आहे, पण ऐक ना गंमत. ऐक ना, ऐक ना घनश्याम, मी आत गेले, आम्ही बराच वेळ एकत्र बसलो होतो, पण आमचं एकमेकांकडे लक्ष नव्हतं. आणि जस्ट सिनेमा सुरू होण्याच्या आधी आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि दोघंही एवढे किंचाळलो जोरात आनंदाने. त्याची बायको दचकली एकदम. त्याची बायको पण होती बरोबर? बायको छोटी मुलगी पण होती, गोड फार. हाऊ स्वीट, क्या बात आहे यार. की एकूण काय तुझ्या ओळखीची अनेक माणसं आली होती का आज मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा बघायला? नाही, अनेक कोण? हा, सोन्या पण आला होता ना. कोण सोन्या? ती ग सोनिया आली होती. हा तीच असणार. मग तिला पाहिलं मी एका बापा बरोबर. एक कोल्ड ड्रिंक एक स्ट्रॉ घालून 2 माणसात पित होते, तो आणि ती. सो चीप. सोनियाच असणार आहे, सोनियाच असणार आहे. घनश्याम, घनश्याम, एक मिनिट. घनश्याम, काय तुला नक्की खात्री आहे का ती सोनिया होती? हो, इंटरव्ह्यू मध्ये बघितलं ना मी तिला. तिने तुला बघितलं नसेल का? घनश्याम, तिने तुला बघितलं असेल तर तिला कळेल की आपण सिनेमाला गेलो होतो, आणि तिला हे पण कळेल की आपण दोघं वेगवेगळ्या सिनेमाला गेलो होतो. शी 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 शी. ए ए ए ए तू टेन्शन घेऊ नको, तिने नसेल बघितलं. अगं नाही नाही घनश्याम, ती फार कावळी आहे रे. अगं पण ती त्या कावळ्या बरोबर आली होती ना. तिचं लक्ष नव्हतं, तिचं सगळं लक्ष त्या कावळ्यामध्ये होतं. तू टेन्शन घेऊ नको. मी काय म्हणतो, आपण आता घरी जाऊया. हा, कारण काय आपण मुळात खोटं सांगून आलोय. हो हो हो. तर घरनं प्रश्न विचारायचे लोक आपण घरी पोचलेलं बरं नाही का? हा, घनश्याम, पण मला आता खूप टेन्शन येते सोनियाचं. एक काम कर, पटकन पळत पळत नाक्यावर जा. ओके. रिक्षा घेऊन ये.
आणि येताना रिक्षा अशीच पाठव. तू रिक्षाच्या मागणं पळत पळत ये. काय व्यायाम झाला ना तुझं टेन्शन जाईल. आणि तू काय असा इथे उभा राहणारस? मला लागलं ना ग. काय ना घनश्याम, या जन्मातलं या जन्मातच भोगायला लागतं, लक्षात ठेव. रिक्षा चांगली बघून आणा. आले. नाही पण ह्याच्यातच खरं मजा आहे हा. असं रागावणं, रुसणं, समजूत काढणं. आई मी रुसले ना की एक दिवस तरी ना लपून तू यांना बघ. मी देते परमिशन. असा चेहरा होता ना ह्याचा, असे अगदी कावरे बावरे होऊन जातात का त्याच्या नजरेत दिसायला लागतं. माऊ ए माऊ काय म्हणतो मावडे येते. काय मजा येते माहिती. मला ना बेसिकच आहे ना जरासं आतून मनापासूनच ना यांना छळायला फार आवडतं. हा समाधान मिळतं मला. तू माहिती ना तुला. पण म्हणजे हे सगळं नॉर्मल आहे नाही. ऑफकोर्स भांडण झालंच पाहिजे. पण मला काय वाटतं माहितीये का, मी म्हणजे कदाचित मी चुकतही असेल पण राधा आणि राधाचं वेगळं आहे. हो म्हणजे तसं म्हणतात ग ते, पण खरंय का? अर्थात वल्ली. आता परवा हा आपला घना राधाला रस्त्यात एकटीला टाकून निघून आला. विचार कर तू, हा निघून आला, ही तिथे बाहेर रस्त्यात उभी. काय अर्थ आहे याला? आमच्या ह्याने जर असं काही केलं असतं ना तर मी तर असं तर नसेल ना की आता राधा जे वागतेय ना त्याच्यापेक्षा वेगळं सुद्धा काहीतरी वागता येतं हे तिला कळतच नसेल. म्हणजे तो संजीव कुमारचा एक पिक्चर होता बघ, काय नाव काहीतरी होतं मला आता आठवत नाही. तर ना त्याच्यात आहे ना संजीव कुमारचे मित्र त्याला सगळे सांगतात की तू आहे ना बायकोला असं धाकात ठेव, बायको घाबरली पाहिजे. म्हणून हा काय करतो, तिला सांगतो की रोज सुबह 5 बजे मुझे गरम पाणी चाहिए. मला ना तो तसा आवाज नाही काढता हा. तर तो सांगतो की रोज सुबह 5 बजे मुझे गरम पाणी चाहिए. आणि बायको ना त्याला घाबरत असते, अशी चळा कापत असते. एक दिवस अचानक ती सकाळी म्हणते नहीं दूंगी गरम पानी. तो क्या? त्याच्यावर तो म्हणतो की ठीक है तो मैं ठंडे पानी से नहाऊंगा. म्हणजे बायकोने जरा आवाज चढवला ना की नवरे घाबरतात ना. ना खरं तर आता राधाला असं वागण्याची गरज आहे. असं विचारलं पाहिजे तिने. तो क्या हुआ? म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का वल्ली, राधाला आपली गरज आहे. घनश्याम, तिने तुला नाही ना बघितलं? कोण कुठली ती सोनिया का टोनिया, तिने मला बघितलं की नाही म्हणून तू मध्यरात्री मला झोपमोड करून उडवते. आता तुला एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम उठ ना. नाही दादा मी स्वप्न बघतो. नाही तू डोळे उघड. उठ. नाही प्लीज काय झालं? ऐक. अरे शुअर सोनियानी मला आज बघितलं नाही? तुम्हाला हे विचारायला स्वप्न बघत असताना उठवलं? घनश्याम तू स्वप्न नंतर बघ, पण आज जर थिएटर मध्ये सोनियानी मला एकटीला बघितलं असेल ना तर ती वाट लावेल आपली. घनश्याम सोनिया खूप डेंजरस आहे, तुला माहित नाही ती कशी येते. मुलीला मी ओळखत पण नाही, तिने आपल्याला तिकडे बघितलं का नाही म्हणून मी माझी झोपवर स्वप्न बघताना करणार नाही. बघितलं बिग डील. तू जाऊन झोप शांतपणे. ऐक ना, मी अशी शांतपणे झोपू नाही शकणार. म्हणजे बघ तुझा पाय मोडलाय आणि मी एकटी थिएटर मध्ये गेले, कसं वाटलं असेल ना सोनियाला? हा तिला वाटलं असेल आपलं वेगळं आहे. घनश्याम, तिने तुला नाही ना बघितलं? कोण कुठली ती सोनिया का टोनिया, तिने मला बघितलं की नाही म्हणून तू मध्यरात्री मला झोपमोड करून उडवते. आता तुला
मला स्वप्न बघायचं. तू झोप बघितलं तू जा, तू झोप जा तू ते तू झोप. बस स्वप्न बघायला ब्रेची राधा लिसन, आता या खोलीत जे काही डिस्कशन होईल ना ते या कानाचं त्या कानाला कळणार नाही. तू आमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतेस. ओके. देवा शपथ, हे तुझं आणि आमचं सिक्रेट. टॅप सिक्रेट. हो, सिक्रेट. पण तू बोल. ओके. हा. काय? घना, हा. ओके. आम्हाला कोण वाटतो, हा. पण नवरा म्हणून कसं आहे? एक मिनिट. तुम्ही असं का विचारताय मला? म्हणजे तसं काही नाहीये काकू. हा म्हणजे आमचं खूप छान चाललंय. म्हणजे घनश्याम खूप चांगला आहे आणि आमचं खरंच खूप छान चाललंय. तुम्ही माझ्या तोंडून कसं सांगू तुम्हाला हे सगळं? खूप चांगल्या संस्कारात लहानाची मोठी झालीस ना तू, म्हणून बोलतेस हे. राधा, आम्हाला सगळं माहितीये. मला यांनी सांगितलंय. काय? मलाही. काय? अगं त्या दिवशी रस्त्यात टाकून आला घना तुला. तू एकटी रस्त्यात उभी निघून आला. मग एक मिनिट. असं नाही झालं. ऐका, मला त्याची स्कूटर आवडत नाही, सो मी स्कूटरवर बसत नाही, म्हणून मी रिक्षाने आले. मग 4 व्हीलर घ्यायला नव्हतं ना? घनश्यामला 4 व्हीलर नाही आवडत. मग नाही आवडत त्याला, मग तुला आवडते? आवडते ना? हट्ट करायचा, लगेच हट्ट करायचा. म्हणावं मला 4 व्हीलर हवी म्हणजे हवी. अगं बायकोयस ना, हक्क आहे तुझा हट्ट करण्याचा. सीतेसारखी सीता, तिने सुद्धा हट्ट केला. पण रामायण घडलं. नाही घडू दे ना रामायण. घडू दे रामायण, घडूच देत माझं तर म्हणणं आहे. पण असं नाहीये. तू राधाशी बोललायस ना नीट सगळं? या शी इज कूल अबाउट इट. ती पण तयार आहे का तुझ्या बरोबर अमेरिकेला यायला? तिला कशाला न्यायचं अमेरिकेला? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. दरवेळेला तू का मन मारून जगायचं? म्हणजे असं काय दरवेळेला तुम्ही काय असे वेगवेगळे फिरणार आहात का? एक मिनिट. हे बघा, जसं मला हवं तसं जगायचा हक्क आहे, हो, तसं त्याला हवं तसं जगायचा हक्क आहे. आम्ही इंडिव्हिज्युअल आहोत, त्यामुळे थोडी मोकळीक द्यायला हवी ना. नाही ग, नाही असं नसतं. म्हणजे असं म्हणतात की बायकांनी ना असं मोकळीक वगैरे द्यायची नसते नवऱ्यांना, नाही तर ते डोक्यावर मिऱ्या वाटतात. नाही काकू, आमचं वेगळं आहे. काय 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 वेगळं आहे ग? तू सांगच बाई, आता तुमचं काय वेगळं आहे ना ते आम्हाला सांगच. नाही आता मला तर भीतीच वाटायला लागली आहे वेगळं ह्या शब्दाची. काय ते एकदा सांग बाई. ओके. मी आणि घनश्याम एकमेकांना स्पेस देतो. म्हणजे त्याला जे करायचं असेल ते जर मला करायचं नसेल तर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतो. स्पेस देतो. मी आले. प्रिया, तुमचं खरंच वेगळं आहे. येऊ का? आत्या ये. नाहीये काय बिझी? नाही, इंटरव्ह्यूचे कॉरेस्पॉन्डन्सेस. ओके. बरं, मी काल माई समोर तुझी बाजू मांडायचा प्रयत्न केला. मग फार अवघड आहे. आत्या, तू
तू इतक्या लवकर शस्त्र टाकून देणार आहेस का? प्रश्न माझा नाही तुझा आहे घना. उत्क्रांतीचा नियम माहिती आहे ना? मानवानी वसाहत केव्हा निर्माण केली? कधी स्थिरावला तो? जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हा आणि कुटुंब व्यवस्था आकाराला आली तेव्हा. त्याआधी तर तो भटकतच होता इथे तिथे टोळ्यांनी. मग जर तेव्हापासून हे सगळं चालत आलंय तर तुझ्या बाबतीत वेगळं का घडेल? अच्छा, म्हणजे म्हणजे आता माझं लग्न झालंय त्यामुळे मी मला पाहिजे ते माझ्या मनासारखं करूच शकत नाही का? असं नाही म्हटलं मी, पण माईच्या मते यू आर अँकर्ड हिअर ना. पण असं नाहीये. तू राधाशी बोललास ना नीट सगळं? या शी इज कूल अबाउट इट. ती पण तयार आहे का तुझ्या बरोबर अमेरिकेला यायला? तिला कशाला न्यायचं अमेरिकेला? म्हणजे 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 लगेच ती नाही येऊ शकणार ना माझ्याबरोबर अमेरिकेला. तिला काय आता मी 6 महिन्यांनी पण बोलवून घेईन ना तिकडे. पण तिला मी गेलो तर काही ऑब्जेक्शन नाहीये. यु नो असंही लग्नच. काय? तू बघाच मी या उत्क्रांतीचा नियम कसा बदलतो ते बघ तू. बाय द वे तू विनोदला फोन केला होतास? नाही ग का? त्याचा काल वाढदिवस होता. ओ गॉड, मी कम्प्लिटली विसरलो आत्या. नो इट्स नॉट ओके. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्हाला आठवणीने फोन करतो, माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येतो आणि मी आय एम सो डम. मी कम्प्लिटली विसरलो ग. इट्स ओके, मी पण विसरले होते. माईने आठवण केली मला. मी केला फोन त्याला, पण रात्री 12 वाजता वगैरे नाही. हा, कदाचित रुपालीला आवडलं नसतं ना. आता तिचा पहिला हक्क आहे विनोदवर. ओके, पण तू विसरलीस म्हणजे कमाल आहे. काय ना घना, आम्ही आता टेक्निकली नवरा बायको नाही आहोत. म्हणजे एकमेकांच्या संपर्कात आहोत आम्ही, पण रोज भेटत नाही. त्यामुळे नात्यासाठी झटण्याची अपरिहार्यता संपते. आणि जेव्हा तुम्ही लिगली नवरा बायको राहत नाही तेव्हा हळूहळू गोष्टींमध्ये गॅप येतेच. किती स्ट्रेंज आहे ना आत्या. म्हणजे शेवटी एक डिवोर्स पेपर तुमच्या नात्यांची इंटेन्सिटी ठरवतो. डिवोर्स पेपर म्हणजे काय? एक कागदाचा तुकडाच आहे ना शेवटी. हीच तर नात्याची गंमत आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.